भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या खेत बचाव अभियान जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये उत्साहात संपन्न झालं। या अभियानाअंतर्गत गोळेगाव, अलदरे, पिंपळगाव, सिद्धनाथ, आगर, कुसूर, वडद, चिंचोली, पारुंडे आणि वैष्णवधाम या गावांमध्ये शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमासाठी फोरकास्ट ॲग्रोटेक इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डिसेंट फाउंडेशन पुणे यांनी देखील सहकार्य केलं। देशभरात 1 जून ते 30 जून या कालावधीत सुरू असलेल्या या अभियानाअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिपत्याखालील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था माटुंगा या ठिकाणी कार्यरत असलेले प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक कुमार भारीमल, प्रधान शास्त्रज्ञ डॉक्टर कनिका शर्मा, तांत्रिक अधिकारी शरदराव कोकणे, मुख्य तांत्रिक अधिकारी प्राची म्हात्रे, फोरकास्ट ॲग्रोटेकचे संचालक डॉक्टर संतोष सहाने, कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे मृदा शास्त्रज्ञ योगेश यादव, कृषी भूषण श्रीराम गाढवे, कृषी भूषण जितेंद्र बिडवई, कृषी अधिकारी बापूसाहेब रोकडे, कृषी सहाय्यक अमोल मोरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी डॉक्टर अशोक कुमार भारीमल यांनी जमिनीचं आरोग्य, नैसर्गिक शेतीचं आर्थिक व आरोग्यदृष्ट्या असलेलं महत्त्व, शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उभारताना केंद्र शासनाकडून उपलब्ध होणारं अर्थसहाय्य तसेच पीक नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली। डॉक्टर कनिका शर्मा यांनी माती परीक्षणाचं महत्त्व आणि रासायनिक खतांचा कमी वापर करण्याबाबत मार्गदर्शन केलं। डॉक्टर संतोष सहाने यांनी जैविक खते स्वतःच्या शेतात कशी तयार करावीत तसेच बायोगॅस निर्मितीत माहिती दिली। शरदराव कोकणे यांनी जीवामृत, घनजीवामृत आणि जैविक कीटकनाशकांची निर्मिती, वापर याबाबत मार्गदर्शन केलं। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या नैसर्गिक शेतीशी संबंधित अडचणी, समस्या जाणून घेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलं। कार्यक्रमादरम्यान गावातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी उपस्थित तज्ज्ञांचा सन्मान केला। यावेळी सरपंच मयूर पवार, माजी सरपंच सुरेश गायकवाड, उत्तम काशीद, दत्तात्रय ताजने, राजेंद्र भगत, तानाजी दुराफे, सदाशिव ताजने, कृषीमित्र प्रवीण गाडेकर, दीपक कोकणे, अशोक वऱ्हाडी, जयवंत डोके, रमेश मेहर, दीपक सरजिने, सत्यवान खंडागळे, गणेश मेहर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर यब्बी आतार यांनी केलं, तर माजी उपसरपंच भरत जाधव यांनी उपस्थितांचा आभार मानले। जैसे कि एक आप समझ लें युग रहता है हर चीज का, एक जैसे केमिकल फर्टिलाइजर्स का एक टाइम आया, फेज आया। पहले एआई नहीं था, आर्टिफिशियल इंटेलिजेंस नहीं थी, कोई लोग इतना फोन पे या फिर कंप्यूटर ये सब चीजें नहीं थी, लेकिन ये सब चीजें आई और आप लोगों ने सीखी, तो आज हम लोगों को उसका फायदा तो है ना। उसी तरह से फार्मिंग तो सबसे बड़ी साइंस है, इसमें भी जो नवीन टेक्नोलॉजीज आती हैं और ये गाँव जो हम जैसा कि हमने सुना है ये सभी जो न्यू टेक्नोलॉजीज हैं, नवीन पद्धति है फार्मिंग की, उनको अपनाने में सबसे आगे है। झाल्यानंतर शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्या मेहनतीने अन्नधान्याचं उत्पादन आपल्या देशामध्ये चांगलं झालं। आता तुम्हाला आठवत असेल जुन्या मंडळींना, आपण गहू फक्त कोणता सण सुद्धा असेल त्याच वेळेला खात होतो, कारण आपल्याकडे तेवढी उपलब्ध नव्हती। पण त्याच्यात हरिला हा आजार झाला, तो आजार झाला। पूर्वी लोक औषधं घेत नव्हती, गोळ्या घेत नव्हती, डॉक्टरकडे जात नव्हती। आज आपल्याला डॉक्टरची भरती करावी लागते। कशामुळे खातो? पूर्वी लोक ताक, दही आणि भाकर चुरून द्यायची। पूर्वी काय होतं, भोकऱ्या करायचे, चांगलं खाण्याचे। आता तसं चालत नाही, कारण अन्न चांगलं झालेलं नाही, त्याच्यात रसायन केलेलं। तर बाबांनो, माझी आपल्याला बघा। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, जुन्नर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।